नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिक्षक भरती 2025 या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट्स देण्याचा प्रयत्न करतो। शिक्षक भरती प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, त्यामध्ये कोणकोणते आता आपल्याला अपडेट्स आलेले आहेत, हे सर्व अपडेट्स आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो। सद्यस्थितीला शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू आहे। या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत काही अपडेट्स या आठवडाभराच्या दरम्यान आलेले आहेत। कशा प्रकारे भरती प्रक्रिया सुरू आहे याचे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे अपडेट व्हिडिओ आपण पाहू शकता। खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमचे काही सजेशन्स असतील तर द्यायला विसरू नका। मिळालेल्या माहितीनुसार 4 जिल्हा परिषदेचे रोस्टर पूर्ण झालेले आहे। त्या ठिकाणी देखील अतिरिक्त शिक्षक असल्याची माहिती मिळते। राहिलेल्या जिल्हा परिषदांचे रोस्टर तपासणी झालेली नाही, त्यामुळे इतर कारणामुळे जिल्हा परिषदेची जाहिरात येण्याची शक्यता कमी आहे। पिंपरी चिंचवड 300हून अधिक जागा असल्याची माहिती मिळते, त्यामध्ये 1 ते 5च्या जागा अधिक आहेत। माध्यमिकच्या 9 ते 10च्या खाजगी अनुदानित संस्थांच्या जागा अधिक आहेत। म्हणजे बघा, आता जी भरती प्रक्रिया दुसरा टप्पा चालू होणार आहे त्यामध्ये जिल्हा परिषदांचे रोस्टर अजून पूर्ण झालेले नाही आहेत, तसेच बदली प्रक्रिया देखील अजून त्यांची पूर्ण झालेली नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागा येण्याची शक्यता फार कमी आहे। आणि फक्त 4 जिल्हा परिषदेचे रोस्टर पूर्ण झालेले आहेत, परंतु त्या जिल्हा परिषदामध्ये देखील अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जाहिराती येण्याची शक्यता कमी आहे। तसेच नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या जागा ह्या 10,000 ज्या जागा येण्यात आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, त्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या 300हून अधिक जागा आहेत। त्यातल्या त्या 1 ते 5च्या जागा आहेत। त्यानंतर मग बाकीच्या जागा आहेत त्या 9वी ते 10वीच्या खाजगी अनुदानित संस्थांच्या जागा आहेत। बऱ्यापैकी संस्थांनी अपलोड केलेल्या आहेत जाहिराती, आणि 9 ते 10 म्हणजे माध्यमिकच्या BA-BEdच्या BSc BEdच्या जागा बऱ्यापैकी जास्तीत जास्त आहेत, अशी माहिती सुरेश सावळे सर MPSC समन्वयक समिती यांच्यामार्फत आपल्याला मिळालेली आहे। बाकी शिक्षक भरतीचे अपडेट्स तुम्ही पवित्र पोर्टल म्हणून एक टेलिग्राम चॅनल आहे कराळे सरांचं, त्या चॅनलवरती देखील तुम्ही ते अपडेट्स मिळवू शकता। मी देखील ही माहिती त्यांच्या चॅनलच्या माध्यमातूनच मिळवलेली आहे, किंवा आपले जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत ते, किंवा शिक्षक भरतीशी संबंधित जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्याकडून मी अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आणखीन आपल्यालाही देत असतो। टेलिग्राम चॅनल आपलं देखील आहे, त्या चॅनलवरती देखील आपण अपडेट्स देत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर ह्या जिल्हा परिषदांच्या अपडेट होण्याचं किंवा अपलोड होण्याचं प्रमाण कमीच असणार आहे, शक्यतो जाहिराती येणारच नाहीत असे सांगले आहे। त्यामुळे यासंबंधी देखील एक पुण्याच्या ठिकाणी आंदोलन चालू आहेत। राहिलेल्या ज्या 10% जागा आहेत त्यासंबंधी देखील काही अपडेट्स आहेत, ते आपण पुढे जाणून घेऊया। आणखीन अपडेट्स काय पाहूया आपण। आता पुण्याच्या ज्या ठिकाणी म्हणजे आपलं शिक्षण संचालक कार्यालय, एक सहसंचालक कार्यालय, त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की सद्यस्थितीला पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा, नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या सुमारे 10,025 रिक्त पदांच्या जाहिराती नोंदवण्यात आलेल्या आहेत। सदरची वस्तुस्थिती विचारात घेऊन आपण आंदोलने उपोषणे करण्यापासून परावृत्त व्हावे। यापूर्वी आपण यासारखा मार्गाचा अवलंब केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी, असे कोण म्हणतात? राजेश शिंदे, जे शिक्षण सहसंचालक आहेत, प्रशासन अंदाज व नियोजन म्हणजे आपल्या शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक राजेश शिंदे यांनी सांगितलेले आहे। त्यांनी एक परिपत्रक काढलेले, त्या परिपत्रकाद्वारेच त्यांनी ही माहिती दिलेली आहे आपल्याला की पोर्टलवरती एवढ्या जागा नाहीत, म्हणजे 10,025 इतक्या जागा येणार आहेत। आणखीन तुम्ही आंदोलन करू नका, उपोषण काय असेल ते करू नका, तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस करा, कारण जर केसेस वगैरे पडले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे। परंतु त्यांचं जे विद्यार्थी आंदोलन करत आहे त्यांची फक्त एकच रास्त मागणी आहे की जिल्हा परिषदच्या जागा ज्या आहेत त्या जागा पोर्टलवरती याव्यात। 2024 2024पर्यंतच्या जागा आहेत त्या पोर्टलवरती याव्यात, आणि दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ही पदभरती मध्ये त्याचा समावेश व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। परंतु ह्या परिपत्रकाच्या आधारेच
हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या आधारे दबाव टाकण्याचा प्रयत्न ह्या विद्यार्थ्यांच्यावरती केला जातो आहे. त्यामुळे ह्या आंदोलनाला किंवा ह्या विद्यार्थ्यांना जे आपल्या संघटना आहे त्यांना देखील आपण सपोर्ट करणे गरजेचं आहे. तुम्ही जे संघटनांचे प्रतिनिधी असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा मेलद्वारे देखील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून फोनद्वारे देखील तुम्ही त्यांना तुमचा जे सपोर्ट आहे तो जाहीर करा. कारण का बऱ्यापैकी शिक्षक भरती प्रक्रिया सुरुवातीपासून संतोष मगर सर जे अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळात 2017ला त्यांनी देखील ह्या प्रक्रियेसाठी भरपूर मोलाचे सहकार्य केलेले आहे. त्यांच्यामार्फतच पोर्टलवरती जास्तीत जास्त जागा आलेल्या आहेत. त्यानंतर ह्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत देखील जे आपले संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फतच दबाव टाकून ही लवकरात लवकर भरती प्रक्रिया व्हावी यासाठी प्रयत्न होत आहेत. किंवा जे आपले आंदोलन होत आहेत, उपोषण वगैरे करतात विद्यार्थी आयुक्त कार्यालयासमोर वगैरे, त्यांच्यामुळेच ही शिक्षण भरती प्रक्रिया अतिशय जलद वेगाने ही सुरू आहे. त्यामुळे आपला देखील सर्वांचा जे शिक्षक होऊ इच्छिणारे अभियोग्यताधारक आहे त्यांचा देखील त्यांना सपोर्ट असणे गरजेचं आहे. कारण का ह्या परिपत्रकाच्याद्वारे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी परिपत्रक टाकतो. जेवढे डॉक्युमेंट्स आपले शिक्षक भरतीशी संबंधित आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. हे परिपत्रक तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये एक प्रकारे धमकीवजाच त्यांनी आदेश काढलेला आहे की तुम्ही आंदोलन वगैरे करू नका, तुमची जबाबदारी असेल ते वगैरे. का तर त्या विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की सर्व जागा ह्या पोर्टलवरती याव्यात आणि सर्व विद्यार्थ्यांना जेवढे विद्यार्थी आहेत अभियोग्यधारक गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्यांना भरती प्रक्रियेमध्ये त्यांचा ह्या जागांचा समावेश होऊन त्यांना ती संधी मिळावी हीच त्यांची रास्त मागणी. त्यासाठी ते उपोषण किंवा आंदोलन करत आहेत. पुढील अपडेट पाहूया आता. सन 2024मध्ये पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनाची 70% रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच एकूण पहिल्या टप्प्यातील पदभरतीमध्ये 21,778 जाहिरातीपैकी 18,034 पदावर उमेदवारांची शिफारस झालेली आहे. तदनंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये लागू झालेल्या सामाजिक आरक्षणानुसार सर्व व्यवस्थापनाकडील बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा परिषद स्तरावर बिंदू नामावली तपासणी कार्यवाही सुरू आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. आयुक्त कार्यालय पुणे. म्हणजे आता 2024मध्ये जी शिक्षक भरती प्रक्रियेसाठी जाहिरातीमध्ये किती पदभरती होती तर 21,778 एवढी होती. त्यातील 18,034 पदावरती उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर जेवढ्या जागा रिक्त आहेत त्याबद्दल देखील कार्यवाही सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता सामाजिक आरक्षणाचे म्हणजे 27/2/2024चा जो म्हणजे सामान्य प्रशासनामध्ये जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयानुसार म्हणजे काय असेल तर EWS किंवा SEBC अंतर्गत जे आरक्षण लागू झालेलं आहे त्या आरक्षणासंबंधी असेल किंवा नवीन जे आरक्षणाचे बदल करण्यात आले त्यानुसार आता ही बिंदू नामावलीमध्ये काही बदल झालेले आहेत. त्या बिंदू नामावलीच्या बदलांमधून आता जेवढे जागा रिक्त आहे रोस्टरची आता दुरुस्ती झालेली आहे. आता रोस्टर बऱ्यापैकी संस्थांनी किंवा जिल्हा परिषदांचं रोस्टर तपासणीचं काम चालू आहे. बिंदू नामावली अद्ययावत करण्याचं काम चालू आहे. ह्या कामामुळे ह्या जागा येण्यास विलंब लागत आहे. त्यानंतर बदली प्रक्रिया देखील आहे. आता बदली प्रक्रिया देखील 6 एप्रिलपर्यंत होणं अपेक्षित होतं. पाठीमाग व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की 6 तारखेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होऊन आपल्या जर 15 तारखेपासून आपल्याला 15 एप्रिलपर्यंत जर मुदतवाढ मिळाली संस्थांना तर त्या पद्धतीनंच आपल्याला मग त्या जिल्हा परिषद जाहिराती किंवा जिल्हा परिषद जागा पोर्टलवरती येतील असे अपेक्षित होतं. परंतु तसं होताना आपण पाहत नाही. त्यासाठीच विद्यार्थी आंदोलन करत आहेत. उपोषण असेल किंवा आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर. त्यामुळे ह्यांनी ते परिपत्रकाद्वारे किंवा आयुक्त कार्यालयाने ही नोटीस काढलेली आहे की ह्या बिंदू नामावलीच्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे किंवा रोस्टर तपासणी वगैरे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जाहिराती येण्यास विलंब होत आहे. परंतु जाहिराती जिल्हा परिषदेच्या येणार नाहीत असं बऱ्यापैकी संघटनाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे किंवा अधिकारी देखील सांगत आहेत. परंतु ही जाहिराती येणे गरजेचं आहे. जिल्हा परिषदेची जाहिराती असतील नगरपालिकेच्या बऱ्यापैकी जाहिराती आलेल्या पोर्टलवरती परंतु जिल्हा परिषद जाहिराती आलेले नाहीत. पुढील अपडेट आता पाहूया कोणते आहे ते.
टप्पा 2 TITची कार्यवाही सद्यस्थितीत सुरू आहे. यामध्ये मनपा तसेच खाजगी अनुदानित संस्था मिळून सुमारे 10,000हून अधिक जागांची मागणी पवित्र पोर्टलवर करण्यात आलेली आहे. एकूण जिल्हा परिषदपैकी 4 ZPचे रोस्टर मावाकडून तपासून पूर्ण झालेले आहे. त्या देखील नवीन संच मान्यता धोरण अवलंबले असल्याकारणाने त्या 4 ZP देखील पवित्र पोर्टलवर येण्याची शक्यता कमी आहे. जिल्हा परिषदच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार नाहीत म्हणून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. सदर ठिकाणी 10% जागा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी आपण आपला सहभाग नोंदवू शकता. शेवटी 10% जागा येण्यासाठी आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आपण आंदोलनात सहभाग होऊ शकता. म्हणजे आता ही जी दुसरा टप्पा चालू आहे शिक्षक भरतीचा TIT 2 अंतर्गत, तर त्यामध्ये नगरपालिका तसेच महानगरपालिकेच्या जागा आहेत. तसेच खाजगी अनुदानित संस्था ज्या आहेत त्यांच्यासुद्धा जागा आहेत. अशा एकूण 10,000च्या आसपास जागा आहेत. आणखीन 4 जिल्हा परिषदेचे रोस्टर मावाकडून तपासून झालेले आहे. तसे असले तरी नवीन संच मान्यता जे धोरण आता नवीन अवलंबलेले आहे शासनाने, त्या कारणामुळे ह्या 4 ZPच्या जागा देखील पोर्टलवरती येणार नाहीत. तसेच त्यामध्ये अतिरिक्त शिक्षक देखील आहेत. आता ह्या जागा पोर्टलवरती याव्यात ज्या राहिलेल्या जागा होत्या. आता ह्या सेकंड म्हणजे फर्स्ट जे पहिली फेज होती आपल्या दुसऱ्या टप्प्यात, दुसऱ्या शिक्षक भरतीची जी पहिला टप्पा होता, त्यातील ज्या राहिलेल्या जागा आहेत 10% असतील किंवा आता ज्या रिक्त जागा होत्या 2024पर्यंतच्या, त्या 10% जागा पोर्टलवर येण्यासाठी आयुक्त कार्यालय पुणे येथे हे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभाग तुमचा नोंदवू शकता. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे आंदोलनामध्ये सहभाग घेऊ शकता किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याची जी संघटना आहे, म्हणजे आपली विद्यार्थ्यांची जी संघटना आहे आपली, त्या ठिकाणी जाऊन देखील त्या तुमच्या अधिकाऱ्यांशी भेटून त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकता. कारण आंदोलन करणे आणखीन जागा जास्तीत जास्त पोर्टलवरती येणे ह्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वांनी गरजेचं आहे. आपण घरी बसून किंवा आपण भरती प्रक्रिया होईल असं ह्या भ्रमात राहू नये. कारण का शिक्षक भरती प्रक्रिया ही अशीच लांबणीवरती जात आहे. विद्यार्थ्यांच्याकडून प्रयत्न झाला तरच ती भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे अपडेट्स कोणते पाहूया. म्हणजे 31 मार्चला जे अपडेट आलेले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक 20/1/2025 रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. दिनांक 20/1/2025 ते 31/3/2000पर्यंत ही सुविधा देण्यात आलेली आहे. अद्याप ही व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास अजून काही कालावधी आवश्यक असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 15/4/2025पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी TIT2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिराती देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. म्हणजे आता ही सूचना आपल्यासाठी नाही, विद्यार्थ्यांसाठी नाही, जी पोर्टलवरती जाहिराती अपलोड करणारी संस्था आहे त्यांच्यासाठी आहे. परंतु आपल्यासाठी ही सूचना महत्त्वाची आहे. का तर आपल्याला पाहू शकता की ह्या पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी या संस्थांना आणखी मुदतवाढ मिळालेली आहे. आपण जुन्या व्हिडिओमध्ये म्हणजेच एक आठवडाभरापूर्वी जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी संस्थांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ 100% मिळणार. कारण का ज्या संस्था इच्छुक आहेत, ज्या संस्था नोंदणी करण्यास इच्छुक आहे, त्या संस्थांना काही टेक्निकल इश्यूमुळे त्या जाहिराती अपलोड करता येत नाहीत का कारण गव्हर्नमेंटचं सर्व्हर आहे ते सर्व्हर डाऊन वगैरे होण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ह्या जाहिराती अपलोड लवकरात लवकर होत नव्हत्या. त्यामुळे त्या संस्थांना ह्या जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. ह्याचा फायदा आपल्याला जर जिल्हा परिषदच्या जाहिराती जर आल्या असत्या पोर्टलवरती तर झाला असता आपल्याला बदली प्रक्रिया जर लवकर झाली असती 6 एप्रिलपर्यंत. आणखीन त्या जर शासनाने निर्णय घेतला असता की त्या भरती प्रक्रियेची जी जाहिराती आहेत ह्या सेकंड फेज अंतर्गतच ती जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राबवायची आत्तापर्यंतच्या जागा रिक्त आहेत. परंतु शासनाकडून तसे होताना आपण पाहत नाही.
आता हे जाहिराती अपलोड करण्याचा वाढ दिल्यामुळे फायदा काय होणार आहे तर जास्तीत जास्त संस्थांच्या अजून काही संस्था असतील त्यांच्या जाहिराती पोर्टलवरती सेकंड फेज अंतर्गत येतील. आणखीन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या संधीचा लाभ मिळणार आहे. आता अशा पद्धतीनेच ही पोर्टलवरती सूचना आलेली आहे की दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी आपल्याला ज्या संस्था आहेत, इच्छुक संस्था आहेत, त्यांनी अपलोड करण्यासाठी त्यांना 15 एप्रिलपर्यंत मुदत. आता ह्या मुदतवाढीमुळे ह्या शिक्षण भरती प्रक्रियेला थोडा लेट होत आहे, परंतु होऊन दे, लेट झाला तरी आपण पाहू शकतो की जास्तीत जास्त संस्थांच्या जाहिराती पोर्टलवरती अपडेट होतील. आणखीन त्यामुळे आपल्याला शिक्षक भरतीसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध होतील, जास्तीत जास्त विद्यार्थी संस्थांवरती लागू शकतील. मात्र त्यामध्ये काही ठराविक संस्था असतील की ज्या विथ इंटरव्ह्यू असतील, काही संस्था असतील ती विदाऊट इंटरव्ह्यू असतील. मोठ्या संस्था शक्यतो विदाऊट इंटरव्ह्यूचे सिलेक्शन या प्रक्रियेतून पार पाडत असतात, जसे की रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असते किंवा शिवाजी एज्युकेशन सोसायटी वगैरे. ह्या मोठमोठ्या संस्था या विदाऊट इंटरव्ह्यूज हे भरती प्रक्रिया राबवत असतात. तर ह्या भरती प्रक्रियेला वेळ होत आहे. आणखीन आता तिसरी आता अभियोग्यता चाचणीची कार्यवाही देखील आयुक्त कार्यालयामार्फत एकदम जलद गतीने सुरू आहे असे अपडेट मिळते आपल्याला. आणि माझ्या मते येत्या एक आठवड्याभराच्या पिरियडमध्येच नोटिफिकेशन येईल. 15 तारखेच्या तरी नोटिफिकेशन वेबसाईटवरती येईल. आपले जे शिक्षण परिषदेची जी वेबसाईट आहे त्यावरती ती नोटिफिकेशन येईल. त्यामुळे सर्वांनी तिसरी जी अभियोग्यता चाचणी आहे त्याच्या अभ्यासाला लागणे गरजेचं आहे. त्यासंबंधी अभ्यासक्रमाचे व्हिडिओ असतील किंवा बाकीचे व्हिडिओ असतील तर आपण चॅनलच्या माध्यमातून आपण ती माहिती विद्यार्थ्यांना अपडेट करणार आहोत किंवा देणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा. तुमच्या काही सजेशन असतील तर ते कमेंट देखील करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करू शकता. आणखीन ही भरती प्रक्रिया आता थोडी लांबताना आपण पाहतो आहे, कारण का तिसऱ्या अभियोग्यता चाचणीच्या पूर्वी ही भरती प्रक्रिया म्हणजे मेच्या एंडिंगपर्यंत तरी भरती प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचं होतं. परंतु ही आता जून जुलैपर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे, कारण का विदाऊट इंटरव्ह्यूच्या पहिले भरती प्रक्रिया होईल, त्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. मग विथ इंटरव्ह्यूमध्ये एकाच ह्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू होतील आणि त्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण होईल. अशा पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व काही अपडेट्स आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे. काही उणिवा राहत असतील तर तुम्ही त्या सजेस्ट करा मला, त्यामध्ये मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. आणखीन शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधित बाकी सर्व मटेरियल्स आपण देण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती अपडेट राहा. आपलं टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.